कुंडली कवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभो रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय सद्गुरु मुक्तलिंग महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः वेगे जाऊन कैलासासी वंदुनिया महेशासी असो आता समुद्रातून पलीकडे जाण्याचा विचार जो अंगदानं चालविलेला आहे आणि सगळी वानर भोवताली बसवली आहेत. कुणी 10 योजना जाईल म्हणतो उड्डाण, कुणी 20, कुणी 30, कुणी 40, 50, 60, 100, 400, 100 योजना तो समुद्र होता. असं 60, 70, 80 पर्यंत गेल्यानंतर हा जांबवंत म्हातारा म्हणला, काय रे पोरावर तुम्ही बोलता, मी तरुण होतो त्यावेळेला काय केलं बहादुरी सांगतो तुम्हाला. मी आणि सुशांत पृथ्वी प्रदक्षिणेला गेलो होतो. 21 वेळा पृथ्वी आणि प्रदक्षिणा केली. स्वर्गाला गेलो, तिथं भळपुत्र आला होता आणि स्वर्गावर त्यावेळेला विघ्न आलं. इंद्राला मारायला लागला आपला बापाचा सूड घेण्याकरता म्हणून. तेव्हा पर्वत त्याने फेकला. इंद्रानं वज्र मारलं. इंद्र त्यानं वरचीवर डाव्या हातात घेरलं आणि पुन्हा पर्वत मोठ्या वेगानं फेकला. इंद्राला तो खलास करणार, परंतु मी वरचीवर मध्ये जाऊन तो पर्वत झेलला. तो हातातला निसटतान माझ्या गुडघ्यावर पडला. गुडघ्यावर पडला म्हणून गुडघं दोन्ही मोडलं. ही तरुणपणात माझी हकीकत झाली आणि त्यातून म्हातारा झालो. तरुणपणात केलं हुबलपणानं काही काम, गुडघं मोडलं आणि त्या बळपुत्राला ते शेवटी खलास केलं. इंद्रादी देवाला आनंद झाला आणि अशा तऱ्हेनं मी स्वर्गाला सुखी करून परत आलो. पण आता गड्या तुम्ही पोरं काय उडी मारता आणि कसं पलीकडे तुम्ही जाणार. मी म्हातारा वयानं झालो, शक्ती गेली आणि आता त्यातून गुडघं मोडलेलं होतं तरुणपणी. तरी सुद्धा काय करीन म्हणतो बोला. तै पाचोडी भन्न चरण माझे वार्धक्य शक्ती क्षण. तेव्हापासून माझं दोन्ही पाय मोडलेलं, दोन्ही गुडघं मोडलं असं झालं आणि म्हातारपणाने पुन्हा ताकद गेली. मग अशा अवस्थेत आज मी काय सांगू. माझं उड्डाण सांगायची मला लाज वाटती. काय करावं, तरुणपणात मोर गप्पा मारल्या होत्या, पण आता म्हातारपणी काय उपयोग, नुसतं बोलण्याशिवाय दुसरा काही इलाज नाही. बोला. समुद्री उड्डाण 90 योजने करील. कसा बहादर आहे हे म्हातारा. ही तरणी 80 पतवंती ती सगळी 70-80 योजनाच्या पुढे गेला नाही. पण हा म्हणतो म्हातारा मी झालं, गुडघं मोडलं, अवसान सगळं गेलं. तरी कडे 90 योजना जाईल, फक्त 10 योजना पुढे शिल्लक राहील. नाही तर जरा अवसान असतं तर पलीकडच जात होतो मी. असा जांबवंत म्हातारा बोलत आहे. बोला. नलबुरीला आपण समुद्रा माझी उड्डाण. आता हे 90 योजना जांबवंतानं सांगितलं. पुन्हा नळ काय उठला आणि नळ आपली किती उड्डाण आहे तो सांगू लागला. बोला काय सांगतो. त्या 9 योजने करीन दान त्यावरी त्राण मज नाही. नळ म्हणला गड्या मी आता म्हातारा असून 90 म्हणतोय, मग आपण काहीतरी पुढे पाहून टाकावं म्हणून 97 योजना मी जाईल. म्हणजे 7 योजना या म्हाताऱ्यापेक्षा पुढे माझं उड्डाण जाईल. त्याच्या पुढे मात्र माझ्या अंगात ताकद राहायची नाही असा नळ बोललेला. निरबुरीला वचन एक उड्डाणी 100 योजना. आता निळ दुसरा उठला. ती काय म्हणतो, एका उड्डाणात 100 योजना बरोबर मी जाईल. पण काय होईल, समुद्र उल्लंघन हे अंगवळ पाय माझे. 100 योजना मी एकटा उड्डाण एका ढेंगात मी पलीकडे जाईन असा निळ म्हणतो. एवढी माझी ताकद आहे. पण काय करीन बोला. वाली सुत राजकुमार अंगद जुका महावीर. 100 योजना या निळानं सांगितलं. आता वाली सूत म्हणजे अंगद जो होता, मुख्य मालकच होता, हा युवराजच होता आणि हा युवराज आता काय सांगतो पुढे बोला. समुद्र उल्लंघन प्रकार निजरे सांगत. प्रत्येकाने आपापली ताकद सांगायचं असं ठरावत. मग सगळ्याला विचारलं, सगळ्यांनी आपापल्या उड्डाणाची शक्ती सांगितली. मग ह्या मालकाने बी आपल्या मनाने सांगावं लागेल. अंगद हा सगळ्याचा मालक होता. मग शेवटाला आणि आपल्या पुढेच बोलायला लागला. बोला. 100 योजने आपली लंघन एक उड्डाणे करीन जाण. मग आता अंगद म्हणतो, हे वानर वीराहो, आता तुम्ही मला विचारलं नाही, पण मला मनाने सांगावं लागेल. कारण मी तुमचा मालक आहे, युवराजा. मला कसं तुम्ही म्हणता की तू किती उड्डाण मारतो, पण मी आता मनाने सांगतो, एका उड्डाणात मी 100 योजना मी पलीकडे जाईन. उडती यावया लागे जाण संध्या हा पण मती माझी. एवढंच आहे, उड्डाण मारीन. एका उड्डाणात 100 योजना पलीकडे लंकेवर जाईन.
ती मला माघारी यायचं कसं होतं काय की अशा तऱ्हेनं आणि मोठा संशय मला येतो म्हणतो, बरं. एके उड्डाणी उठा उठी जाईन समुद्र परतटी एका उड्डाणात मी पलीकडे जाईन ही गोष्ट खरी आहे आणि परत तिला जाऊन पुन्हा येथे आली राक्षस झाली युद्ध निज नीती होय नव्हे त्या ठिकाणी राक्षस धावून येतील मी उड्डाण मारून जाईन त्या लंकेला गेल्यानंतर राक्षस धावून येतील मग त्यांच्या बरोबर युद्ध करणं होत का नाही ही माझ्या मनात शंका वाटते ताकद राहिली तर काही थोडं दोन हात करीन काही राक्षसा बरोबर युद्ध करीन नसली तर मलाच ती राक्षस खलास करतील एवढी मात्र मला शंका येते असं अंगद बोलत आहे माझी अंगी बाळपण नाही निवडली अंगवर आणि त्यातून तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो मी कधी लढाई केलेलीच नाही मी अजून पोरगाच आहे युद्धावर कधी गेलो नाही आणि हा आपल्याला पहिलाच प्रसंग या राक्षसावर उड्डाण मारून जायचं म्हणजे पहिलीच वेळ आहे त्यामुळं मला काही अंगवण नाही यातली माहिती नाही पराक्रम मग कधी केला नाही त्यामुळं मला जरा शंका वाटते तरी स्मरण श्रीरामचरण सीता साधीन क्षण मात्रे त्यावेळी रामनामाचं स्मरण करून रामाच्या कृपा प्रसादानं मी उड्डाण मारून जाईल आणि सीतेचा शोध केल्याशिवाय राहणार नाही युद्ध करणं होऊ न हो तो विचार तिथं रामनामावर पुढची पुढी बघन पण सीताशुद्धी मी केल्याशिवाय राहायचं नाही कारण आतापर्यंत कुणी पलीकडे जाऊन सीताशुद्धी करीन असं बोललंच नाही म्हणून आता ही चित्ताशुद्धी राहा करते म्हणून यांना हिंमत दिली हिमतीनं बोलतो अंगत की मी सीताशुद्धी जाऊन करीनच आणि परत येईन बोला करिता राम नाम स्मरण राक्षसे बापुडी ते कोण राक्षसाबरोबर युद्ध करणं होतं का नाही हा विचार कशाला करायचा त्या ठिकाणी गेल्यानंतर रामनामाच्या बळावर मी उडी मारणार आहे आणि राक्षसाबरोबर युद्धही त्या रामनामानच मी करणार आहे तो विचार आता करायला नको आहे मी आता जातो असा अंगत तयार के झालेला कायचा परिवार रावण सीता कायचा परिवार रावण लपला रावण ती धातोंड्या मी सीता रोकडी ताबडतोब घेऊन आल्याशिवाय राहणार नाही रावण जरी आला त्याच्याला मी दोन हात दाखवीन म्हणजे अंगद ही हिमतीनं आणि सगळ्या वानरा पुढे उभा राहून आणि सभेमध्ये बोलतोय त्या वानराच्या मी एकटा जातो राक्षसाला ख्याती लावतो आणि सीता घेऊन येतो कोणी अंगदाचे उत्तर वानरी किळा जय जयकार याप्रमाणे अरे अंगदाचे भाषण ऐकलं की मी आता जातो सीतेला घेऊन येतो एवढा शब्द ऐकल्या बरोबर सगळ्या वानरांनी जय जयकार केलेला आहे सगळ्या आनंदाने भोपकार करू लागलेले जुत्पती करती द्वार तू राजकुमारा तुरवली सगळे वानर आणि सगळे नमस्कार करू लागलेले पाया पडू लागलेले वानर वाकडं हसवलं खरोखर राजा तू राजकुमार आहे युवराज आहे तू खरंच सामर्थ्यवान आहे बहादर आहे बरं का तू केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सगळे वंदना करी आम्ही असता सेवक सगळे राजकुमार आणि तू बाळ अरे सगळे बोलू लागले असं पण इथे एक अडचण आहे राजाचा मुलगा तो मुख्य आमचा मालक आणि शेवटी पोरग सगळ्यापेक्षा लहान धाकटा आणि आम्ही इतकी जण असून तुला पोराला पलीकडे लावणं म्हणजे आमचा मूर्खपणाच आहे म्हणजे वानरला असा विचार पडलेला बघा समुद्र लंघनाचे तुळ तुझं बरी सळ नये घालू समुद्र ओलांडायचं कोड तुझ्यावर कशाला का तू मालक आहे आणि आम्ही इतके असून 18 वानर असून तुझ्यावर कोड घालायचं पलीकडे जाण्याचं हे काय आम्हाला बरोबर दिसत नाही अशी ही वानर बोलू लागले अंगद म्हणे हे करिता प्राण देणे लागेल समजता अंगद म्हणतो कसं म्हणता गड्या माझ्यावर कोड्या घालायचं नाही पलीकडे जायचं तर मग कोण जाणार आहे तुम्ही तर म्हणता की पलीकडे जाणं होणार नाही कुणाला मग आपली हाय का तयारी महागारी जायची गाडवावर बसायची पलीकडे महागारी काय मग सुग्रीवाने तयार ठेवलेली गाडव आहे तिकडे झिंड काढणार आहे मग कोणतं करायचं सांगा कोणीतरी जाऊन सीतेचा शोध करावाच लागेल म्हणून मी केल्याशिवाय राहणार नाही असं अंगात सगळ्याला बोलत आहे सीता शुद्धी विण जाता अपमानता निवार सीता शुद्धी न करता जर माघारी आपण गेलो तर नाही जगात तेवढा अपमान आपल्याला सहन करावा लागेल गाडीवर बसणं काय झिंड काढणं काय काळ कोण करणं काय आणि छत्राच्या माळागड्यामध्ये काय ही राजाने आधी सांगितलेलं त्याप्रमाणे आपली मिरवणूक निघल तर असा अपमान सहन करण्यापेक्षा आणि मी जाऊन सीताशुद्धी करून येतो तब बोलीला जांबुवंत हनुमंत वीराती विख्यात जांबुवंत म्हाताऱ्याने आपली 90 योजनेनं किरण सांगितलं होतं आता म्हणजे अंगदाला नको म्हणजे
पण ही काय का बसलाय? या हनुमान कसं बोला नाही काही, ही कसं म्हणी ना माझी उडी जाईल इथं तिथं पलीकडे आली की काहीच बोलत नाही ह्यो. काय झालं रे याला? म्हाताऱ्याचं लक्ष हनुमंताकडे गेले. ए बाबा आज सांग की तू कसं करशील, किती उडी तुझी लांब जाईल सांगत कसं नाही बोल. हा का उगाचे असे पाहत अत्याद्भुत प्रतापी. अरे एवढा महान पराक्रमी आहेस तू आणि उगाच बघतोय टुकू 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 सगळे वाटत. अरे काहीच बोलत नाही तू का? जाऊ द्यायच्या अंगाला का? तुझा काय विचार आहे? सांग बाबा लवकर सांग, बोल आता टाइम नाही राहिला. बाळपणी आकळीला भानू राहूचा निर्दळीला अभिमानू. अरे, तू एवढा पराक्रमी आहे हनुमंता. जन्माला बरोबर फळ म्हणून सूर्य गिळायला गेलेला, तिथं राहू आला तर राहूचं थोबाड फोडणारा तू बहादर. इंद्रादिक देवाला एवढा कार्य तुझा हात दाखविणारा असा तू बहादर असताना तू आता गप का बसला? याचा पिता प्रभंजनू बळबहानू हनुमंत. अरे हनुमंताचा बाप म्हणलं तर हा वार आहे, त्याचा दुसरा बाप किसरी आहे. दोन बापाचा हनुमंत. बघा विचार करा. त्याचा विचाराने सुटेल प्रश्न पण विचार करील त्याला. तर असं याप्रमाणे इथं होळीपुरतं सांगूया की याचा बाप वारा आणि वारा बाप असल्यामुळं महान बलवान असा हनुमंत. वाऱ्यामुळे हनुमंत बलवान आहे म्हणून इथं नाथाने लिहिलं. तर अशा तऱ्हेने बलवान हनुमंत का ग बसला असा जांबवंत तिथं सभेत बोलत. त्याचे गरीबी ब्रह्मचर्य कल्पिन त्याचा देखणार रघुनंदन. भाऊ या हनुमंताचं कसं आहे, आपल्यासारखं हे वानर नाही. या हनुमंताला आईच्या गर्भामध्येच लंगोट आहे, गर्भामध्ये कौपी नाही आणि त्याचा ओळखीणारा राम आहे. म्हणून त्याला रामाची भक्ती, राम भक्तीची शक्ती त्याच्या अंगामध्ये जी भरलेली आहे, या त्रिभुवनात त्याला कुणाची जोड नाही असा जांबवंत बोलत आहे. माता अंजनीनं देखील ब्रह्मचारी पूर्ण कबीरा. कारण तो असा गुप्त इंद्रियाचा होता की त्याच्या आईला सुद्धा लिंग इंद्रिय बघायला मिळालं नाही. अशा तऱ्हेनं गर्भामध्ये त्याला कौपिन होत अशी माहिती त्याची सगळ्या वानरला खुलासा करून जांबवंत बोलत आहे. आईचे मुरदा जांबवंत सबनी हरकला हनुमंत. याप्रमाणे कुणीतरी विचारावं लागतं मनानेच मी करीत पुढे जाऊन. हनुमंताचं खरं होत. आपल्याला कुणी उडी मारतो का म्हणायच्या अगोदर कसं मी करून पुढे जावं. ऐकलं त्याने कुणाचं किती उड्डाण आहे, कुणाचं किती उड्डाण आहे. जेव्हा जांबवंतांनी याला सांगितलं अरे बाबा सांग तुझ्याशिवाय आता नडलंय, आणि मग त्याला आनंद झाला. काही हरकत नाही, हात जोडून पुढे आला आणि काय बोलत आहे. लांगुलत राहिलेले रोमांकित लाजयुक्त उठेला. आनंद झाला हनुमंता. उठून उभा राहिला. शिरपूर जरा पिंजारला असं झटका मारला शब्दाला. केस अंगावर उभा केले. थर्र करणं मांजरासारखं असं केस उभा केलेले आहेत आणि काय बोलत आहे बोला. शतयोजने अब्दी लंघन हे माझे बालक्रमण. काय सांगा तुम्हाला जास्त सांगत नाही म्हणजे तुम्हाला वाटलं तर हे काय बोलतं काय, पण ही 100 योजना 400 कोस आहे ना. मी सहजच इकडे एक पाय पलीकडे एक पाय ठेवीन. सहजच एका ढेंगात मी पलीकडे जाईन म्हणला. तुम्ही काय काळजी करू नका बोला. तुम्हा संध्या तो कोण सीता आणि निमिषार्धे. अरे काय कोड्यात पलवड्या लहान हाय का. एका ढेंगात पलीकडे मी जातो आणि सीतेचा शोध करतो ना. सीता घेऊन सुद्धा येईन. काही विचार करू नका, शंका मनात घेऊ नका असं सर्व वानरला हनुमंत मोठ्या आनंदाने बोलला. करोडी रावणा उपहाती राक्षसाला उणिया ख्याती. बरं मी जाईन सीताची शुद्धी घेईन पण मुकट्या येणार नाही. मी रावणाला बी 2 हात दाखवीन. राक्षसाला बी मी कोण ह्याची ओळख करून देईन तिथं लंकेमध्ये आणि मग येईन. रिकामा यायचं नाही माघारी. चला आणि सीता सती श्री रघुपती सुखार्थ. रामाला सुख देण्याकरता माझा पराक्रम दाखवून सीतेची शुद्धी करीन. सीतेचा शोध केव काकडत करून करायचं नाही, पाया पडून करणार नाही. तर मी माझ्या पराक्रमाने सीताची शुद्धी करीन आणि माझ्या रामाला सुखी करीन. हे कार्य मी केल्याशिवाय राहणार. आणि एक विचार तुम्हाला सांगेन साचार. सर्व वानरा हो शांत आहे का. आणखी एक माझा विचार आहे. उड्डाण मारायच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो, शांत ऐकून घ्या. कुणी गडबड करू नका. सुखी होय रघुवीर तोही प्रकार मी करीन. याच्या योगानं की रामाला आनंद होईल. आपण आलो कशाला की सीताशुद्धी करता, ज्यामुळे रामाला आनंद वाटेल आणि तेच कार्य मी केल्याशिवाय राहणार नाही.
स्वामीचं कार्य जरूर मी करणार आहे, तुम्ही कुणी चिंता करू नका. अवज्ञेने आणि तचिता खूप येईल त्रिलगुणाथा. जर उगा अवज्ञा केली तिथं हे न केली, काही बोललं कुणाशी बी उगा भांडण तंडण निष्कारण जर करीत बसलो तर आम्हाला सुद्धा राग येईल. तर मी माझं कुशलपणा त्या ठिकाणी दाखवी. माझं काय साम दाम दंड भेद जे आहे, जे युद्धाच्या अगोदर तर कशी युक्ती करावी ते सर्व प्रकार मी करणार आहे. आणि महान युक्तीनं माझ्या रामकृपेनं सीताची शुद्धी घेऊन येईल. तरी गांजोडी लंकानाथा शुद्धी मी आता आणि राक्षस शुद्धी करीत असताना की राक्षस येऊ दे नाहीतर रावण येऊ दे, त्याला गांजल्याशिवाय राहणार नाही. रावणाला गांजून त्याला मी ओळख देईन, मी कोण आहे हे सांगेन आणि मग तिथून उड्डाण मारून येईन. बोला. राक्षसारी राम लक्ष्मण वीर शूर दोघे जण. आता राक्षसाचे वैरी हित आहे कुठं? तिथं पर्वतात ऋषमुखात बसले आहेत. कोण? तर राम लक्ष्मण हे राक्षसाचे वैरी आहे. ते राक्षसाला मारणार आहे, पण मी सीताशुद्धीला जाणार आहे. बोला. सीते पाशी मी नेईन जाण सकुळी रावण निर्दावया. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जर शंका वाटत असली तर गडे असं करू का? वानरला हनुमंत विचारतो, रावण मारायचं काम करायचं का? मग असं करतो, तुम्ही इथंच थांबा. मी राम लक्ष्मणाला खांद्यावर घेतो, उड्डाण मारतो आणि सीतेजवळ नेतो आणि हान ह्या रावणाला म्हणून त्या राक्षसाला खलास करायला लावतो. तसंच या काय पट्ट्यात आणि सीतेला मी घेऊन येतो. तुम्ही इथं तुम्हाला समजतो. ऋष्यकमुख पर्वताहून जाण घेऊन या राम लक्ष्मण. अति ऋष्यमुख पर्वत आहे ना, तिथून राम लक्ष्मण काय एका ध्यानात घेऊन मी लंकेला जातो. भाऊ तुम्ही काय काळजी करू नका, तुमची परवानगी मला द्या, त्याप्रमाणे मी बरोबर करीन. झाली लंकेवारी उड्डाण सकुळी रावण मारावया. कारण रावण हा कुळा सुद्धा खलास करीन. त्याच्या कुळात कुणी वंशात दुष्टाचं बी त्या ठिकाणी राहू देणार नाही. दुष्टाचं कुणी बी नातू पंतू असतील सगळे रावणाचे सगळी कुळी खलास करीन आणि मग म्हणजे मी आणि परत येणार आहे. माथवानी आतुर बळी करीन राक्षसार बंदरी. रामाला नेऊन राक्षसाचं कुळ तरी खलास करीन. एक नाही तर मी रामभक्तीची शक्ती तिथे दाखवीन आणि आतुर बळ माझं दाखवून राक्षसाबरोबर रौदळ करून आणि सीतेची शुद्धी मी आणली. सीता आणि रामाच्या बळी हलके टाळी पिटीत. काय केलं शेतमल का? रामाला तिथं नेऊ का राक्षसाबरोबर दोन हात करून सीताला उचलून रामाजवळ घेऊन येऊ? कोणतं तुम्ही म्हणतात ते सांगा गेल्या अंध्यात. सीता आणि रामापाशी का राम नेईन सीतेपाशी. अरे बाबा कोणतं बी करेन ना, सीता आणि रामाजवळ नाहीतर राम नेईन सीताजवळ. कोणतं करू सांगा आणि मला आता परवानगी द्या. अथवा तुम्ही शुद्धी तुम्हापाशी या कार्याची मी करता. नाहीतर गेल्यावर काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही म्हणता मनाने शांतपणे बोलायला लागला. शुद्धी आपल्याला रामाने शुद्धी करायची शांती का रामाला इकडे न्यायचं सीताला तिकडे आणायचं हा विचार आपला नाही. तुम्ही म्हणता नुसती शुद्धीच आणायची तर सीताची शुद्धी घेऊन येतो. लंकाद्वारी कन्नोडी खेळेन शिराची चेंडू फळी. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सीतेची शुद्धी करायला जाईन आणि लंकेच्या दारामध्ये कितीही राक्षस आली तर राक्षसाची अशी मुंडकी उडवीन आणि चेंडू सारखी अशी खेळण. राक्षसाची मुंडकी तोडून खेळल्याशिवाय मी लंकेमध्ये राहणार नाही. एकटा मी अतुर बळी असं सर्व हनुमंत. लंकेची कर्ण होळी तरी मी बळी हनुमंत. राक्षसाच्या मुंडक्याची चेंडू फळी करीन आणि लंकेची तर होळी करून टाकीन तरीच मी बळीरामाचा भक्त होईन. खरा दास रामाचा असन तर एवढं केल्याशिवाय मी राहणार. सीता शुद्धीचे तबक किती या लागी कायची कुंथा कुंती. सीता शुद्धीची बाब काय किरकोळ आहे, काय कुततावेल हो. कोणी म्हणते 20 योजन, कोणी म्हणतं 30 योजन, 50 किती कुत्ता कुंती लावली होत. हाय काय कुणी ढकलाय लागलो. कुणी काय काळजी करू नका, मी एकटाच जातो. शांत राहायचं. सुखी राहावी समती लंके प्रति मी जातो. सगळ्यांनी इथं किनाऱ्यावर सुखाने राहा. मी एकटाच लंकेला जातो. मात्र तुम्ही इथं बसा. मी माघारी दिसतो बरं का, ना तर उठून बाहेर जातात झोपाली. आईचे बोलून आपण समजताची घालून लोटांगण. याप्रमाणे हनुमंतानं सगळ्याला लोटांगण घातलं, सर्वाला लोटांगण घातलं. हनुमंत उड्डाण मारणार आहे बरं का. आता लक्ष देऊन सगळ्यांना एकाग्र म्हणे नाही का हनुमंतानं हात जोडलं. सगळ्या वानरला विनंती करू लागलेले, परवानगी मागितली, शरण आला सर्वाला आणि काय करतो पुढे अंग गरजे गगनाला दे. असं
असा सगळ्या वानरला नमस्कार केलेला आहे. अंगद युवराज आहे. अंगदाने आलिंगन दिलं. हनुमंताच्या गळ्याला मिठी मारली, अंगावर हात फिरविला, प्रेमाचं आलिंगन झालं आणि आलिंगन झाल्याबरोबर एवढा जय जयकार झाला की आनंदी आनंद अवघ्या मनामध्ये हरी करे नसतं त्याचे हनुमंत बोलत. सगळ्या वानराला आनंद झाला. हनुमंताचा निघाला, सगळ्यांना सांगितलं की निवांत बसा. मग हनुमंत सगळ्या वानरला काय सांगतो विनंती करू आणि ते ऐकून घ्या. माझा उड्डाण अंगवाता 6 वया शक्त तुम्ही नवा. वानर ऐकलं का? मी आता उड्डाण मारतो, पण माझा उड्डाणाचा झटका आणि तू वाराचा फटका आला, तुम्हाला सहन व्हायचा नाही गड्या. मग मी सांगतो तसं करा. बोला. माझे उड्डाणाचे निज नेते महेंद्र पृथ्वी माझी जाते. अरे माझं उड्डाण असं वर केलं की आपण महेंद्रगिरीवर चढून मी उड्डाण मारणार आहे. उड्डाण वर मारल्याबरोबर महेंद्रगिरी पाताळमध्ये जाईल, सप्त पाताळमध्ये गायब होईल आणि त्यानंतर बोला. पर्वत शिखरे होती पिठे कडे कपाटे बुजतील. अरे पर्वत शिखर कडे कपाट धडधडाट पडतील सगळे डोंगराचे कडे. का? माझ्या उड्डाणाच्या वाऱ्याच्या धक्क्याने एवढी धडाधड डोंगर ढासळतील बोलतो. बोला. उड्डाणाचा अंगभात पर्वत तुटून तरी पडत. कारण उड्डाणाच्या आमच्या वाऱ्यानं पर्वत तुटत्याल मधूनच शेलकव्यानं माझ्या धक्क्यानं अंगाच्या तुटून खाली पडतील आणि जमीन रस्त होतील. बोला. शिखरे तर पाय उडत वृक्ष उपडत समोळी. शिखर खाली पडतील, वर आकाशात जातील, झाड झुडपच्या डोंगरावरली उपटून गाडी गिरण्यासारखी वर फिरतील, पाखरासारखं अशी झाडं झुडप वर जातील माझ्या वाऱ्यानं. या वेगानं एवढा पराक्रम होणार. वृक्ष उपडून परिभ्रमती अंतराळी. झाडं उपटणार आहे, आकाशामध्ये भ्रमण करतील, वाटुळी सारखे पानपाचोळ्यासारखी वर फिरतील. म्हणून तुम्ही काय करा? शुष्कपणे वावटळी तैशा वेळू जाळी उडतील. अरे डोंगरातल्या विळूच्या जाळ्याची जाळ्या, झाडा झुडपाच्या जाळ्या, विळूची आळ असं उपटून वर कसे जातील? तर वाटुळीत बारका पाचोळा जसा वरच फिरतो त्याला खाली यायचं कळत नाही, त्याप्रमाणे आकाशामध्ये फिरतील. चंबळीला समुद्र जळ ते तिमेल ध्रुव मंडळ. आणि या वाऱ्याच्या माझ्या आमच्या धक्क्यानं महेंद्रगिरी खाली पाताळात जाईल आणि पाण्याचा जो असा हेरकावा येईल, समुद्र जे उत्तंबळ तो आकाशापर्यंत जाईल. कुठं? अरे चांदण्याला अंघोळ हुंडवारी झाली बघा. कापती चळचळा तळमळ जलचर. राष्ट्र दिग्पाल चळचळा कापतील आणि पाण्याचा सगळा खळबळ उठल्यामुळं मास घाबरतील. अरे असं कशाने व्हायला लागलं? आपलं पाणी असं का हालायला लागलं? कोण ह्या ढवळायला लागलं? सगळं माशाची बी घाबरमुंडी उठल म्हणजे अंगवाताचे घर करे बैसती मेघाची दातारी. आणि माझ्या अंगाच्या वाऱ्यानं जो झटका बसल ती मेघाची दातकीर बसल. मेघ मोप गडगड 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 करायचा, पण त्याचा आवाज बंद होईल आणि माझ्या उड्डाणाच्या वेगाचा आवाज त्याच्या पुढे जाईल. समुद्र कडकड जोडी विसरे येतील शहारे कळकाळा. आणि आबाळ गडल्याचे विसरल, समुद्र गडगडायचं विसरल, काळ महाकाळ त्यांच्या अंगावर काटा फुटल. काय भानगड झाली? आता काही फरिगत नाही, काळाला सुद्धा हिव लागल वरी. त्या नादाचा धाक मोठा उमा झोंबेल निलकंठ. अरे हे नाद जी दणका कुठे जाईल? कैलासाला. बाकीची खडबडी वेगळी, पण महादेव डोळ झाकून बसेल कैलासाला. पार्वती जवळ या महाराज दाखवा डोळा उघडा गपकन करायला मिठी मारी लावून काय भानगड उठली समजा हालायला लागलं बघा. रामादर रमा थापती वैकुंठ भय संकटा निवारी. पार्वती महादेवाला हळू हळू जाग करती. आता रमा लक्ष्मी म्हणती अरे बा विष्णू पर हे देवा झोपला का काय? सगळं हालायला लागले की उठा लवकर. उड्डाण काळा ती दुर्धर सुरनर धाकती सगळ्या उड्डाणाचा काळ. जिथं कैलासन वैकुंठ हादरलं तिथं स्वर्गाची काय कथा. मग सगळे अति दुर्धर इंद्रादिक देवा सारी हडबड फडबड उठून जाईल. हनुमान सांगतोय माझ्या तेथे तुम्ही गावाला कैसे धीरधर आलं. त्याप्रमाणे तुम्ही वानर अरे कसं दम काढताल? हनुमंतानं काय होईल हे सांगितलं आणि असा पराक्रम सगळ्या त्रिभुवनामध्ये सगळं हलकल्लोळ उठल. मग तुम्ही कसं दम काढताल? तर एवढ्या करता या लागे तुम्ही वानरगण हात धरून या उगे जण. तर तुम्ही काय करा? सगळी वानर एकामेकाच्या हाताला धरा. पंचमीला बाया कशा वाटत मोठं हिरगावून आपल्या चौकून आलं करते त्याप्रमाणे तुम्ही हातात हात घाला आणि घट्ट दाबा म्हणजे बोला.
पर्वत कवळाचं त्राण तरीच प्राण उरतील. आणि तुम्ही सगळेजण हाताला हात धरा, बायानी बोटात बोट घालतात तसे नाचताना, आणि पर्वताला येडा घाला आणि पर्वत सगळी मिळून कवटाळामध्ये आणि दाबून धरा पर्वत. दिले सोडा कुणाचा हात सुटला की गेला उडून ते, तर पक्क धरा गळ्या हे सांगितलं तर तुम्ही वाचताल, नाहीतर मग काही कुणी वाचणार नाही. दक्षिणेचे पर्वताकडे तुटून पडती झाडारे. हो तेव्हा तुम्हाला मी खोबड भीती घालायला सांगितलं सगळ्याला पर्वताला, पण उत्तर बाजूला व्हा, माझं उड्डाण दक्षिणेकडे जाणार येऊ, नाही तर आयचं चेंगाचा त्या बाजूला येऊ नका. दक्षिण बाजूचं कडं सगळं धडधडा पडतेल डोंगराचं, आणि म्हणून तुम्ही उत्तर बाजूला सगळे तुम्ही राहावे उत्तरेकडे होऊन गाडे सुलीन. कारण तुम्ही उत्तरेकडे व्हा आणि सुलीन व्हा, म्हणजे गट जिथली तिथं झाडं ती झाडं कवटाळा, कुणी दगडे कवटाळा, कुणी घोडं कवटाळा, नित्य म्हणून व्हायचं खोबड मी गप म्हणजे उडून जायचं ना. बोला जायचा श्रीरामाचा भारी कैसे करेल उड्डाण. आता माझं उड्डाण कसं जाईल की रामाचा बाण कसा जातो बुई करीत दिसणार सुद्धा नाही, असा रामाचा बाण अलक्ष आहे, त्याप्रमाणे माझा बाण हे उड्डाण आणि रामाचा बाण एका वेगाने जाणार आहे दक्षिणेकडे. बोला लंके माझे प्रथम कंदना बोहणी जाण मी करीन. लंकेमध्ये माझ्या उड्डाणाचा बाण जाणार आहे आणि लंकेमध्ये माझ्या हातची भवानी होणार आहे. पहिली भवानी राम मागून कवा येते, पण माझ्या हातची पहिली भवानी लंकेत होणार आहे असं हनुमंत तिथं बोलत आहे. करीने इंद्रजिताची तुकीर रावणाचे बळ. मी सगळ्या परीक्षा घेतल्याशिवाय राहणार नाही वानराव. मी इंद्रजिताची किती ताकद आहे ती बी बघणार आहे. रावणाला लय 10 तोंडाचा आहे म्हण गवार तसला काय ती बघणारच आहे. अशा त्यांनी रावणाला इंद्रजिताला हात दाखविल्याशिवाय राहणार. राक्षसाचे अमित जळ ते मी सकळ गांजीन. राक्षस किती बी अमित आहे, राक्षसाची गंती नाही, पण त्या सर्वांना मी गांजल्याशिवाय राहणार नाही असं हनुमंत सगळ्या वानराला बोलू लागले. पाडवणी राक्षस दाताची त्यांच्या मी करीन राशी. अरे राक्षस किती बी उद्या माझ्या पुढं बुक्क्याने सगळी ती दाताड पाडणार आहे. ज्याचा मारा कशावर हनुमंतात दात माणूस रागाने म्हणतो का दातन पाडी जास्त बोललाच दात पाडी म्हणतो, तसा हनुमंत म्हणतो राक्षस उद्या फार वेळ दाताची बुक्कीने दाताड पाडीन आणि राशीच्या राशी तुटली भरभरून ढिगारा करून ठेवली. मग मोजून कुळव्याची घालीन सगळे सगळे शिरावर. कारण मग ही टुपली भरभरून का ढिगारा घालीन म्हणले आणि मग रावणाकडे जाईल. त्यांच्या गडियाच्या राक्षस त्यांचे दात आधी पाडीन आणि मग रावणाला जाऊन राम राम करीन. घेता लंकेची घर धांडोळी जरी नला भेजन काबाळी. मी लंकेत जाणार, घरोघर धुंडाला घेणार. हनुमान सांगतोय सगळ्याला माहिती, सभा भरलेली आहे आणि उठून उभा राहून स्टेजवर बोलतोय हनुमान घरोघर धुंडाळा घेईन आणि जर सीता नाही सापडली तर काय करीन. लंका उपडमुळी रामाजवळी आली ना. वड्यात पडू नका. तुम्हाला वाटत हनुमान गेला घरोघर धुंडाळलं पण सीता नाही सापडल्यावर काय करतो हे तरी, पण मी पट्ट्या काय करीन तुम्हाला सांगतो. लंका बेटच उपटीन आणि रामापुढे आणून ठेवीन. बघून खेळ तुझी सीता मी रामाला सांगेन म्हणा. हनुमंताचे वचन ऐकून वाढले गण. लंका उपटून रामापुढे आणून ठेवीन अशी हिमतीनं एवढा हनुमंत बोलायला लागल्यानंतर आणि या सगळ्या वानराने ऐकलं. काय वाटलं त्याने बोला. हारसे वंदिनी त्याचे चरण जेवी मरुत गण इंद्राची. त्याप्रमाणे आणि इंद्राला तिथीच कुठे देवानं वंदना करावी त्याप्रमाणे सगळी वानर आणि हनुमंताला वंदना करू लागले. श्रीराम स्मरण त्याची सुमनाच्या माळा. कारण रामनामाचं स्मरण हे फुलाच्या माळा हनुमंताच्या घरात घातलेले. निघाला हनुमंत आनंदाने माळा घातल्या. रामनामाचं स्मरण म्हणजे रामनामाचा भुक्का सगळे करू लागलेले आहेत. वानरी विचित्र घातल्या गळा वनी वनमाळा शोभत. अरे वनातल्या वनमाळा रानातली आणि झाडं फुलं पानाच्या माळा हनुमंताच्या गळ्यात घातलेले म्हणजे भक्तीच्या रामनामाच्याच माळाच्या गळ्यामध्ये आहे. परिवाराला वानर भारी इंद्रा समान ज्याची थोरी. वानराच्या भारामध्ये इंद्रासारखा मध्ये शोभिवंत दिसू लागलेला आहे हनुमंत. बहुतरी सगळ्या काय त्या 18 वानर आहेत, 56 कोटी माकड आहेत, 72 कोटी हसवाल आहेत. एवढा मेळा मध्य भागाला हनुमंत आणि वरावून बोलत आहे. त्या चढला महेंद्रगिरी लंकापुरी लक्ष्मणी. सांगितलं तर केलं गेलं. खोबरमीच्या घाला एकामेकाच्या हातात, खोबरमीच्या घाला अशा हाताच्या एकामेकाच्या आणि उत्तर बाजूला व्हा. हे बघा आता चढायला लागलो रे, हे बघा मी चढलो असं म्हणीत सगळ्याला सांगत सांगत हनुमंत त्या
महेंद्रगिरी पर्वतावरती चढलेला आहे. करोणी श्रीराम स्मरण देवोनी मानला लिंगन. अरे सगळ्या वानरला आलिंगन दिलं. रामनामाची मुद्रा तर मुखामध्ये होती आणि त्या रामनामाच्या बळावर आणि महेंद्रगिरी पर्वतावरती चढलेला आहे. करावयाचे उड्डाण आल्हादपूर्ण हनुमंता. कारण हनुमंताला आनंद आहे. केव्हा मी रामकार्याला जाईन, केव्हा माझी सीतामाई शुद्धी करीन आणि ह्या वीरश्रीनं या रामनामाच्या आनंदामध्ये आणि तो शिखरावर गेलेला आहे. मुखी श्रीराम नाम मुद्रा हृदय धरोणी श्रीरामचंद्र. अरे मुखामध्ये रामनाम आहे, अंतःकरणामध्ये राममुद्रा आहे. असा अंतर्बाह्य रामरूपाने भरलेला हनुमंत त्या महेंद्रगिरी पर्वतावर जाऊन काय करतो? उलंघावया समुद्र कपी कुंजरी आल्हाद. कपी कुंजर सगळा वानरामधला सिंह असा हा भादर हा हनुमंत आणि महेंद्रगिरी पर्वतावर जाऊन उड्डाण मारण्याच्या तयारीला लागलेला. पाहता निज बाहूचे त्राण अंगाले निज स्फुरण. अरे वर माथ्यावर गेला, आपल्या भुजाला असं करून बघतो, पहिल्यांद कसं उठबशीत करतो, जरा फिरवितो दंडाला मांड्याला, जरा हात फिरवितो. तसा हनुमंताने जरा भुजाला बघितलं, शापूट फटकून बघितलं. अहो कसं की सावध बघा रे, आपल्याला जायचंय पुढे. नांगुळत राहत जाणं रोमांच पूर्ण थरकती. अंगावरले केस उभा केलेले, शेपटाचा कोंडा फडकीला, ओचराज मरीमाचा कोंडा कसा खाड करून वाजतो तसा शेपटाचा गोंडा मरीमाईच्या फडकीला. ही मरीमाई चालली त्या राक्षसावर लंकेतल्या आणि शेपटाचा गोंडा वर केला आणि चालला महेंद्रगिरी. शिखरा झाली रांगोळी. नमुना बघितला हनुमंताने, वर गोंडा केला आणि खाली एक घाट करणं जमिनीवर आदळला. आदळल्याबरोबर डोंगर शिळा शिखर सगळ्याचा बुकण्या झाला. त्या झाला वृक्ष मिळाले पैधुळी पुष्पी फळी समवेत. फळाने फुलाने गजबजलेली झाड, पण या शेपटाच्या रट्याने सगळ्याचा बुकणा होऊन गेला. बोला पक्षी कलकलती आकाशी महाप्रलय दिग्गजाची. अरे पाखरं सगळी कलकलाट करू लागलेले, अष्टदिक्पाल सगळे घाबरून गेलेले. प्रलय काय झाला का काय असं या भूमंडळात वाटू लागले. तर सतगर बिळवासी सिंह शुक्राची अतित्रास. आता शिव आहे, तगर आहे, तरस आहे, हे बिळात राहणारे प्राणी हे आणि आतल्या धुकधुक करू लागलेले, घाबरून गेलेले. उड्डाण करिता महाबळी पर्वत दाटला पायतळी. असं उड्डाण करायला लागला हनुमंत. पायाला नेट दिलं का, खाली नेट दिल्याशिवाय उड्डाण मारता येत नाही कुणाला बी. आपण जरी चाललो उडी मारायची झाली तरी एका पायावर टिकून दाब द्यायचा आणि मग उड्डाण मारायचं. तसा ह्या महेंद्रगिरीच्या माथ्यावर असा डावा पाय दिला आणि जेव्हा झटका मारला उड्डाणाचा तुला भूतळी सर्प पाताळी तडपले. दाब दिला तर एकदम 7 पाताळामध्ये तो महेंद्रगिरी सप्त पाताळात गेला. सगळे साप सगळे दाबानं आणि चिंगळून गेले खाली. बोला अर्ध सर्प तडपता एक बाहेर काढून या मुख. आता अर्धी दाबली काय, अर्धी तोंड बाहेर राहिली. नाक तरी काय सगळे चेंगरले, तर कुणाची तोंड बाहेर राहिली आणि ती बाहेर तोंड काढून फळ्या काढून नुसतं फुंग 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 करायला लागली. बोला सक्रोध वमिता पैविख शिळा निके निश्चेक भस्म होती. असं विष बाहेर पडू लागलं त्या सापाच्या फडीतून की एवढे जहाल विष की मोठ्या शिळा दगडा सुद्धा राख होऊ लागल्या विषानं. असं जहाल विष बाहेर पडू लागलं. जैसी उभारी छत्री सर्प फणात दाकारी. याप्रमाणे छत्र्या काढल्यास उभा केल्यासारखं छत्र्यासारखी सगळ्यांनी फड्या काढल्यात खाली आणि अशा तऱ्हेने सगळ्यांनी आणि तोंडावर विश्व फू लागलेले आणि खाली अडकलेले. अर्ध जण पिले शरी फुतकारी गरजती आणि अर्ध अंग माग त्या पर्वताखाली दाबले गेलेले आणि तोंडाने नुसता फुसकारा टाकीत बसलेले, विश्व कीत बसलेले, पण निघायला कोणाचा इलाज नाही. बोला सर्पी वमिता पै गरळ उठती आकडीचे कल्लोळ. हे साप जे विषाचे गरळ वाकू लागलेले, विष बाहेर फेकताना अग्नी लागू लागला. पुढं अग्नी धडधडा पिटू लागलेले आणि असा अग्नी भडकल्यामुळं काय झालं, विख सरली असा बसकळ अति विकळ तळमळती. विष सरलं किती वेळ राहणार आहे विष. फुंक फुंक करून विषाच्या गरा बाहेर फिरकून फिरकून विष संपलं. त्यांच्या फडीतलं विष संपलं आणि मग नुसतीच तळमळ करायला लागलेली. पर्वती दिव्यावसदी अनेक दाटल्या श्रवती पियुक चोख. आता पर्वत खाली दाबून गेल्यामुळं त्या पर्वतावरची झाडं होती ती पिळून गेला. पर्वत दाबानं खाली गेला, त्याच्यामुळे औषधाचा झाडाचा रस पिळून खाली गेला. बोला तो रस लागतात निश्चयच विख निमाले. आणि सगळं विषीची भडभडा सगळ्या ज्वाळा निघू लागल्या होत्या. त्या वनस्पतीचा रस त्यांच्या अंगावर गेल्याबरोबर शांत झाला. कारण अमृत संजीवनी ह्या वल्ले जे आहेत त्याचा अमृतरस शांत करणारा रस या वनस्पतीचा खाली गेला.
त्यामुळं विष हे शांत होऊन गेलो. भारे दडपला पर्वत श्वेत पिता रक्त धातू. कारण एवढा पर्वत खाली दाटून गेला. खाली दाबल्याबरोबर कसला रस बाहेर पडला. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुधनी डोळा. त्याप्रमाणे हे 4 रंगाच्या जिबाळ्यातून खालून निघू लागले. धारावरती पैश्रवतू तेणी शोभतू गिरिराज. गिरिराज शोभायमान दिसू लागलेले. 4 रंगाच्या अशा धारा आणि 4 रंगाचा अमृत बाहेर जशा उकळी फुटायला लागलेले खाली दाबल्यामुळं आणि त्यामुळं गिरिराज हा महेंद्रगिरी मोठा शोभवंत दिसू लागले. वामन झाला त्रिविक्रम तैसा वाढला तो वानरोत्तम. वानर जसा त्रिविक्रम झाला की वानर जसा त्रिविक्रम झाला त्याप्रमाणे वानर मोठा झाला. का आता उड्डाण मारून पलीकडे जायचंय. पर्वत खाली गेला आणि उड्डाण मारून पुढे निघाले. गणधरीला क्रम पराक्रम स्वामी कार्य. आपल्या स्वामीचं कार्य करण्याकरता आणि आपल्या रामप्रभूचं कार्य म्हणजे सीताशुद्धी एवढ्या करता मोठ्या आनंदानं उड्डाण मारून आता पुढे निघाला. पर्वत खाली एक दाबला त्याच्या पुढे उड्डाण चाललेलं. परवणी वाडे जेवी समुद्र तैसा वाढला कपिंद्र. याप्रमाणे पर्वणीच्या वेळेला समुद्र भरती येते. पौर्णिमेला भरती येते. त्याप्रमाणे हनुमंत मोठा उंच वाढलेला आणि प्रचंड रूप धारण करून काळ अग्नी रुद्र जैसा भ्यासुर भासत. कारण काळ अग्नी रुद्र जणू प्रलय काळ करायला भाज्यावर खवळला का काय. तिसरा डोळा उघडला म्हणते तसं ही तप्त झालेलं वातावरण कशाने निर्माण झालं. असा प्रलय काळचा आणि यमकाळ सुद्धा घाबरून गेले. समुद्र लंघन कौतुक पाहू आले ब्रह्मादिक. आता समुद्र उल्लंघन करायला लागला रे म्हणजे कोण. हनुमंताला उड्डाण मारून चला रे चला बघायला. कोण ब्रह्मदेव निघाला. बायको म्हणे सावित्री मला यायचंय. मग सावित्री ब्रह्मदेव दोघे आली. बोला सूर्यवर रात्री आले का सिद्ध गुहेक गंधर्व. त्याप्रमाणे 33 कोटी देव इंद्र सिद्ध गुह्यक गण गंधर्व सगळ्यांची गर्दी त्या ठिकाणी झाली. नानापरीच्या विमान पंक्ती नवी दाटल्या निनो किती. ही सगळे देव आलेलं कशाला चालते काय. कमोठली त्यांची विमानं होती. आकाशामध्ये सगळी गर्दी झालेली. ही उड्डाण बघा वरून गर्दी झाली. हनुमंत उड्डाण मारून निघाला. कैसा कैसा उडेल मारुती पहावया समता लाद. सगळ्याला वाटतंय बघूकडे आता कसा हनुमंत जातोय. हनुकडे उड्डाण पठेन बघते ती लावून वाताळात गेल्याकडे महेंद्रगिरी एकतर. आता पुढे काय होतं बघू म्हणून वरून बघते त्याचं उड्डाण चाललंय पुढे. कुमारमा आणि सावित्री पाहू आल्या नवहिनारी. त्याला तर बायाला होऊनच बघा काय बघायचं म्हणलं की पुढं. मग पार्वती महादेव माग पण पार्वती पुढी आलं. विष्णू माग पण लक्ष्मी पुढी. या तुमचंच काम आहे आधी बघायला. मन बिगी बिगी बाया नवरण सगळी मूर्खवाडी झाली. समुद्र माझी वानरी कैसे परी उडी गेला. चला लवकर झालं का नाही तुमचं. कसं वाण्यात जाईल की डोर लांब कसं कसं उडी माठायची बघा. चला ह्याला चला त्याला चला सगळी मूर्खण झाली. वडी बोला समुष्टी बाहू धरून पुढा वळून पुच्छा बहादरा कसं उड्डाण मारलं. बाहू धरून पुढा समुष्टी असं धरलं. दंड हातामध्ये धरलं मुठीमध्ये दाबून मुटका धरल्यासारखं असं आणि शब्दाचा गोंडा वर राखडा वळलेला आणि अशीच तुडवून दिलेली ना. असं एकदम झटका मारून आकाशातून उड्डाण चाललं. उडता माकडा पडीला तडा कीर्तती. असं जेव्हा बळानं नीटून जेव्हा उड्डाण मारलं तेव्हा पर्वताच्या तड्याला आणि एकदम खाली भेगा पडलेले. कडे खतरे सागरी शिखरी उडाली अंबरी. खाली पर्वत पातळात गेला. शिखर आकाशात उडून गेली. आता ह्या पर्वताची पहिली अवस्था झालेली समूळ वृक्ष वारिणी करी गगनांतरी परिभ्रमत. त्याने सांगितलं होतं हनुमंतानं. त्याप्रमाणे झाड धुडप उपटली आणि लागली वाऱ्यानं वर भाटली फिरल्यासारखं फिरायला लागलेले. हनुमंताचा बाण हे वेगवृत्ती बाण निघाला. हनुमंत बोला जायचा बोळ उडीयात तुराद माघारी परत. आता झाड वर गेली. ऐका जरा महत्वाचा मुद्दा नाथाने उदाहरण मोठं गमतीचं घेतलं इथं की झाड शिखर वर जी उडून जात होती त्या हनुमंत पुढे गेला. वर फिरून फिरून माघारी येऊन पडत होती. ती कशामुळे पडत होती. जसं म्हणजे आपण एखाद्या पाहुण्याला वाटा लावतो. बरं आता राम 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 आणि त्याला राम राम करून माघारी फिरतेत ना पाहुणं वाट लावून. तसं म्हणजे त्या पाहुण्याला वाट लावून झाड पण दोघे माघारी येऊन पडत मागे पडत सागरी. त्याप्रमाणे त्याला हनुमंताला वाट लावून मागे जमिनीवर पडतंय कुणी समुद्रात पडतं. अशा तरी वाट लावून झाड झुडप दगडाने सुद्धा वाट लावला.
दिली हाक तुमरे तिन्ही लोक विकट वानराने हाक दिली, मोठी आरोळी दिली, भुपकार टाकला आणि त्यामुळे तिन्ही लोक सगळे दुमदुमून गेलेले आहेत. बोला. काळे काळे घेतला धाक सुरसा चंक बिमारी, काळ महाकाळ जागची जागेवर ठरकाप सुटला. कशाचा आवाज झाला, कशाचा दणका आरोळी उडी, कुणी भुपकार टाकला, सगळं घाबरून गेलं. त्रिभुवन सगळं डळमळलं. बोला. जाणवणी पवनाची शक्ती उलंबोनी मनोगती, मनाच्या वेगाच्या पुढे हनुमंताचा वेग आहे, वाऱ्याच्या वेगाच्या पुढे हनुमंताचा वेग आहे. आणि मनाचा वेग कुठं आता सध्याच्याला आपण इथं बसल्या बसल्या एका मिनिटात पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता करून माघारी एका मिनिटात येतो. मग हा मनाचा वेग म्हणतात याला. तर त्याच्याही पुढे हनुमंताचा वेग होता. चाललाय पुढे. लंका लक्ष्मणी मारुती शीघ्र गती निघाला. लंका लक्ष्मण दक्षिण बाजूला लंका आहे. लंकेकडे असा निटुबा धरलाय, दक्षिण दिशेचा निटुबा धरला नेमच्या दिशेनं आणि हनुमंताचा उड्डाण चालले. वेग एवढा वाढला क्षोभे खवळला सागर. त्याला वेगाने जेव्हा चालला तो पर्वत सगळा खळबळला. जेव्हा खळबळा उठला हवेने त्याच्या वाऱ्याच्या झटक्याने बोला केणे बोलणे जलचर येरा येरा झोंबती. अरे पाणी खळबळल्यानंतर मासे सगळं घाबरून गेलं. अरे कशाने एवढा गोंधळ उठला पाण्यामध्ये, एकमेकाला झोंबायला लागली, मिठ्या मारायला लागली. आणि काय झालं काही कळालं. बोला. अंगवाती मारुती खुंटणी रविचंद्राची गती. अंगाचा वारा, हनुमंताच्या वाऱ्याचा झटका जेव्हा वेगाचा उड्डाणाचा, चंद्र सूर्याची गती खुंटली म्हणजे जागेवर उभा राहील. चंद्राला पुढे येता येईना, सूर्याला पुढे येता येईना, असं उड्डाण हनुमंताचं चाललंय. ग्रह नक्षत्री दळमळती निजात्मगती खुंटणी. ही मग चंद्र सूर्य थांबल्यावर ह्या धान्याची काय करताय, ती तर सगळी डळमळायला लागली. खाली पडते ती की काय, अशी त्या चांदण्याला बी घाबरगुंडी. हनुमंताच्या अंगदीप्ती नभी शशी सूर्य लोपती. हनुमंताच्या अंगदीप्ती वेगानं गुंकने जेव्हा चालला, प्रकाश पडला. चकमकीचा आवाज असतो, प्रकाश पडतो तसा वाऱ्याचा हनुमंताचा असं घर्षण झाल्याबरोबर तो प्रकाश पडला. त्याच्या पुढे चंद्र सूर्याचा ते सारं फिक्क पडलं. नक्षत्राच्या लाह्या होती ते जे मारुती दैदिप्यमान. एवढा तेजपिमान हनुमंती सुद्धा लागलेला आहे. आणि त्याच्या अंगाच्या तेजानं ह्या नक्षत्र म्हणजे चालण्या याच्या लाह्या व्हायला लागल्या अशी अवस्था. आणि हनुमंताच्या उडा बाळ सूर्याचा होतीला की सेंदुराचा रतीला. कसा हनुमान दिसतो की सकाळचा सूर्य बघितला सगळ्यांनी लाल गोळा दिसतो, तसा हा लाल गोळा हनुमान दिसू लागला. का शेंद्राचा तयार केला का काय, त्यावेळेची खून आपल्या हनुमंत मंदिरामध्ये. आता आपण हनुमंताला सिंदूर का लावतो तर उड्डाण मारताना लाल पुतळा हनुमंताचा झाला होता म्हणून लाल आपण शेंद्राला करतो. शेंद्राचा घडीला इथं नाथाने लिहिलं तर तोच रंग आता या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये. बोला ना तो कुंकवाचा घडीला तैसा देखील हनुमंत. कारण शेंद्राने माखलेला आहे, शेंद्राचा तयार केला का कुंकाचा केला. सारांश काय एकदम लाल पुतळा, लाल बुद्ध दिसू लागला, सूर्यासारखा तेजस्वी दिसतो आणि चाललाय उड्डाण पुढे. हनुमंताच्या अंग प्रभा नभतो लोपत आहे नभा. हनुमंताच्या तेजा पुढं की नभपणा निळीमा जो नभाचा आहे, नभाचा निळावर नाही तो सगळा लपून गेला. हनुमंताचा अभंड प्रकाश पडलेले, तुका म्हणे काळे काळे केले तोंड आणि प्रकाश अभंड देखून या. हनुमंताचा हा प्रकाश अभंड पाहिल्याबरोबर काळाचं काळ तोंड तिकडे झालं. बोला दिव्य तेजाचा निजगाभा जैसी शोभा शोभत. कारण दिव्य तेजाचा गाभा अशी शोभिवंत हनुमंत दिसत आहे. अरे हा सुंदर मदनाचा पुतळा लाल भडक दिसणारा गुजीरवाना हनुमंत चाललं उड्डाण लंकेवर. ऐका काय होईल ती बोला पुढे. तैसा लांब बाण तैसा हनुमंताचे जात. त्याप्रमाणे रामाचा बाण भाच्यातून म्हणजे धनुष्यातून सुटून जावा आणि त्याप्रमाणे हनुमंताचा वेगाचं उड्डाण चाललेलं आहे. साधा वया स्वामी कार्यात त्वरान्वित मारुती. कारण स्वामीचं कार्य साधण्याकरता मोठ्या तातडीनं आणि हनुमंताचं उड्डाण चाललेलं आहे. जैसे तप्तच्या कर तैसा जातसे वानर. त्याप्रमाणे आपल्याला गोळा एखादा जावा त्याप्रमाणे आणि हा हनुमंत वेगाने चाललेला आहे. विश्रांती घ्यावं या तत्वर सांगे सागर महिन्यांनी. हो, इतक्यामध्ये समुद्रामध्ये एक लपलेला मैनागिरी पर्वत दुसरा होता. आता पातळात गेलेला महेंद्रगिरी होता, पण दुसरा एक मैनागिरी लपलेला होता. त्याला समुद्राने सांगितलं हनुमंत मोठ्या वेगाने चालला गेल्या, बाहेर निघ आणि हनुमंताला थोडं विसामध्ये बसायला बाहेर निघ असं त्या मैनागिरीला सांगत आहे. मी सागरात स्थापित सूर्यवंशाचा निजांकित. अरे बाबा समुद्र म्हणतोय त्याला
मी सूर्यवंशाने तुम्हाला स्थापना केलेली म्हणून मला सागर असं नाव आहे. सूर्यवंशाचा राजा सगर त्यानं हा सागर तयार केला म्हणून मी सागर झालो. त्या वंशातला हा रामाचा भक्त हनुमंत चालला म्हणून त्याला मदत करावी एवढ्या करता मी आणि तुला सांगतो म्हणून मैनागिरीला आणि सागर त्वरेने जातसे हनुमंत राम कार्यात सागावया. मोठ्या त्वरेने गड्या रामाचं कार्य करायला हनुमंत चाललेला आहे. तर मैनागिरी बाहेर निघ दमलाय आता कुठून आला सध्या काहीतरी तुझ्यावर थोडं बसल समुद्र 400 कोस जायचंय मग मध्यंतरी बाहेर निघ जरा वर तुझ्यावर जरा टेकल हनुमंत आणि मग विसावा घेऊन जाईल. बोला माझ्या पूज्यदास कुंडली गावरे हरिकेल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र महाराज की जय पवन सूत हनुमान की जय सद्गुरु गुप्तलिंग महाराज की जय श्री गुरुदेव दत्त. म्हणजे ते कॅसेट संपलेलं ते खून तेवढेच राहते. संपलं का असा पर्वत बाहेर निघाला. विश्रांती स्थळाची प्रबळ मंद सुगंध मलिया निळा सुगंधी चंदनाची झाडे मैनागिरीची झाडे अशी आणि विश्रांतीची ठिकाणं बी सुंदर तयार केलेले फळं खावं पाणी प्यावं विश्रांतीला बसावं अशी सोय करून पर्वत पुढे निघाले. पंचमकुटाची कोकिळ धनत्कारी आणि कुळे भुंग्याची कुळं काय सगळे भुंग त्या कमळावरती पिंगा घालीत आहे गुणगुणत आहे आणि त्याप्रमाणे आणि कोकिळ हे गाणं गातात अशी शोभा त्या ठिकाणी निर्माण केली. मागील जाऊन सकळ श्रम पुढे विश्रांती पावे परम. आता की मागलला परिहार पुढे नाही शिन झाल्या दर्शन एक वेळा त्याप्रमाणे मागलला शिन जावा पुढेही काळजी वाटू नये त्याला अशा तऱ्हेने तू विश्रांती दे. आईचा दिला राम वानरोत्तम विश्रांती अशा तऱ्हेने वानराला विश्रांती देण्याकरता आराम साधला व्यवस्था सगळी कंप्लीट केलेली आहे या मैनागिरीनं आणि पुढे आडवा आले. आईची आराम कैवारी हनुमंताच्या मार्गा पुढे अशी सगळी सोय केली हनुमंताला विश्रांती देण्याकरता आणि पाण्यातून वर डोकं काढला तर वर आलेला गिरी वाढला वाडे कोळी विश्रांती ताडे कपिंद्रा. हनुमंताला विश्रांती द्यावी म्हणून वर असा वाढला बाहेर लांब आला बोला पुढे वाढला दे कोणी पर्वत उंच चढला हनुमंत. आता हनुमंताला वेगाने जायचं होतं ही काय माझ्या आडवत आलं म्हणून हनुमंत त्याच्यावर गेला उड्डाण म्हणून आपलं वरून जावं म्हणला काही काय असं काय करायचं आपल्याला. गिरी वाढला मार्ग रुजित तेवढे हनुमंत उंचावर अरे वरून चालला तर पर्वत त्याच्या वर जातो त्याच्यावरी हनुमंत त्याच्यावरी पर्वत दोघाची अशी रसिकेट सुरू झाली. जेव्हा जेव्हा पर्वतावरती वाढे तेव्हा तेव्हा मारुती दगडी तरी जो जो आणि पर्वत वर वर आकाशात उंच वर लांब लागला तो हनुमंत त्याच्याही वरून किरण मारून चालला. मागितले विश्रांती साडे उदास दमलेलंच नव्हतं तर विश्रांतीची त्याला गरज काय. विश्रांतीची चाड नाही त्याला एक रामकार्याची चाड होती आणि त्यामुळे तो वरून निघालेला. नवी चढला योजना सतत द्विगुण वाढला पर्वत. कारण आता आणि 100 म्हणजे 400 कोस पर्वत गेला तर 800 कोस हनुमंत वर गेला त्याच्या बोला. हनुमंत चढला 500 गिरी तप्त शत वाढला 500 झाला हनुमंत 500 कोस गेला तर 700 कोस पर्वत वर गेला. हनुमान चालला शास्त्रभरी एकदा इतकाच वाढला गिरी. अरे 1000 कोस म्हणले आणि हनुमंत गेला वरी तितकाच पर्वत गेला बरोबर बरोबर. कपितला तयारी वरी समुद्र प्रकारे जाऊया 1000 कोस गेला त्याच्या दिवाळी हनुमंत चालला वरून आता काय करावं म्हणला. गिरी वाढायला लक्ष कोडी कपितला नभप्रस्ती 1 लक्ष कोटी लक्ष म्हणजे कोट योजनेवर गेला पर्वत त्याच्या 10 वरून चाललाय. पर्वत धुळे कपाळी पिटी चरण भेटी मज नव्हे पर्वताने कपाळावर हाणून घेतलं काय करावं म्हणलं मला हनुमंताचं दर्शन होत नाही मी अभाग्य काय करू दर्शनामुळे एवढं आम्ही थांबवलं पण हनुमंत चालला म्हणून लंगोरी जाता हनुमंत क्लारी महिन्यांचा विद्रित चालला म्हणून हनुमंत इलाज नाही आणि कापूसची उडवता म्हणला बघा दांडगावाने आडवाय बघितलं पण ही काय आडवत नाही आपल्यालाही ऐकत नाही म्हणून विनंती करून काय बोलत आहे. तू कृपाळू तिला म्हणून उपेक्षित कालासी बाबा तू कृपाळू राम भक्त मला का बोलून चालला मला ढेकार करू नको. तुझा रागही या चरणी होईना ती पावर हनुमंता राम भक्ता तुझा पाय मला लागल्यानंतर मी धन्य होणार आहे माझा उद्धार होईल. या लागे मी वाढू नको नाही अभिमान तुला श्रीमद हनुमंता तुझ्या
तुझ्या बरोबर मी अभिमान केला नाही, तुझ्या पुढे मी उद्धटपणा केला नाही, वाट अडवायचा अभिमान नाही बाबा. मला तुझं दर्शन घेण्यामुळे मी अडवा आलो. सागरे सांगितले माझं प्रजा हनुमंता पुढाऱ्या किती. अरे सागरच वाय, त्या सागरानं मी आजपर्यंत तिथं होतो. त्याने मला सांगितलं की हनुमंताची सेवा कर, हनुमंताला विश्रांती दे, म्हणून मी आलो. या लागे आलो मी तुला प्रती द्या बया विश्रांती राम भक्त. हे रामभक्त हनुमंता, सागराने मला सांगितलं म्हणून मी वाढलो, तुला विश्रांती दिल्यामुळे वाढलो, उद्धटपणामुळे राहिलं. सगळे तापीला साचार या लागे नावे तो सागर. सूर्यवंशातल्या सगर राजानं हा समुद्र स्थापन केला म्हणून त्याचं नाव सागर पडलेलं आहे. तोही सूर्यवंशीचा किंकर आणि समुद्र दास तुझे. पण तू बी सूर्यवंशच्या रामाचा दास आहे, समुद्र बी दास आहे, मी बी दास आहे. मग आता आपण सगळे एका रामाची सेवक हो. रामाला बोला म्हणून चालला तुझ्या पित्याचा तापीचं निर्वसत आहे समुद्रात. हनुमंता लय जवळचं नातं तुला मी सांगतो. तुझ्या बापाने मला सांभाळलं बाबा. इथं तुझ्या बापाने मला वाचून नाही तर माझा तुम्ही सोबला. तो एवढा मृतांचा उपेक्षित जाऊ नको. हनुमंता तुला खोटं वाटत. ऐक, तुझ्या बापाने मला कसं वाचवलं ते सांगतो, जरा लक्ष देऊ नये. पूर्वी पर्वत पक्ष धर उड्डाणी कीर्ती आता हे किती खरं मानायचं ते तुम्ही माना. ऐकणार मंडळीने याचा विचार करायचा. नाथानी गोवीत घातलं म्हणून मी हे सांगणार होते की पूर्वी पर्वत जे आहेत, पर्वत म्हणजे डोंगर, याला पकड होती म्हणून पकड. आता माती दगडाचं ते खडकाचं आहे आपण बघतोय, पण इथं काय लिहिलंय की पूर्वी पर्वताला पक्ष होते, पंख होते आणि मुलीं जात होती कोणी कधी. पुढे पक्षाने करती तुर नगर भांगिती. आणि ते काय करत होते, पर्वत जीव उड्डाण मारायचं पकड, एखाद्या गावावर जाऊन बसली की त्यागडाची गावाची गावं जागेवर घडत अशा जंगलात राजात होती. इंद्र घेवडी गिरी पक्ष छेदले समग्र. ही महिन्यागिरी होते बाबा. अशी आमच्या पर्वताच्या जातीला पंख होती. मग इंद्राला राग आला, यज्ञ दान तपक कर्म सगळं भंग व्हायला लागलं. ही पर्वताच्या अंगावर पडायला लागली ऋषी मुनीच्या. कशाने यज्ञ होत होतं म्हणून इंद्राने वज्र घेतलं आणि पर्वताच्या मागे लागला आणि त्यांची पकड तोडून टाकली. माझ्या इथे आणि त्यांची पकड तोडायला लागलेली मी जर बघितलं, आलेला इंद्र वज्र घेऊन आला. जिप्पाळून धुमाकडे तिथून मला कुठे गेलं बोला. माझे होता मला साई झाला तुझा पिता पवला. मी पळायला लागलो, पण त्याने गाठलंच होतं मला बरं का इंद्रानं. पण तुझ्या बापानं मात्र बरं का काय मदत केली. बाप म्हणजे वारा. तुझ्या बापानं वाऱ्यानं मला जे फेकलं समुद्राला का घेऊन ते हा प्राण वाचला. तुझ्या बापानं म्हणजे वाऱ्यानं मला आणून फेकून समुद्रात टाकलं. बुडलो म्हणून वाचलो, नाहीतर मला इंद्राने त्याच ठिकाणी कळ केलं. तुझ्या पित्याचा तापित समुद्र माझी होतो गुप्त. सांगायला हनुमंता, आता तुझं माझं किती जवळचं नातं आहे. तुझ्या बापानं मला सांभाळलं, जीव माझा राखला आणि तुम्हाला नुसतं दर्शन देत नाही म्हणजे खरं आहे का तुझं हे? कोणी हनुमंत विश्रांती हेतू वाढलो. म्हणून बाबा की मला वाटलं की ज्या वाऱ्याने मला वाचलं त्याचाच पोरगा येतोय, त्याला थोडी विश्रांती द्यावी म्हणून मी वाढलो बाबा. तुझ्या पुढे मी काही गर्व केला नाही, क्षमा कर मला बाबा. कोणी महिन्यांच्या व्रतांचा कपिल सांगितले कार्य ही महिनागिरीचं वाक्य ऐकल्यानंतर हनुमंताला कृपा आली आणि काय सांगतो पुढे. श्रीराम करतात तिकडे मी जातो. खरं तुझं म्हणणं हे खरंय, पण मला अत्यंत तातडीचं काम आहे की रामाच्या कार्याला मी निघालेलोय. सीतामाय मला शोध करायला मी लंकेला चाललेलोय. मला थांबायला विश्रांती घ्यायला अजिबात सवड नाही. आधी असावी विश्रामता मग द्यावी विश्रांतता. आधी काम झालं पाहिजे मग विश्रांती झाली पाहिजे. आधी आश्रामता मग विश्रामता. कामाच्या अगोदर विश्रांती घेणं हा माझा मूर्खपणा होणार आहे. मी विश्रांती घेणार नाही. श्रमावता मध्ये नाही. तुला वाटत असेल की जमलंय, पण माझं राम अंतःकरणात माझ्या भरलेलं आहे. त्या रामनामाच्या बळावर मला थोडं विश्राम नाही, दमलो नाही. अरे बिचारा मला घाम आला नाही, थापा टाकलो नाही. तुला कशाला वाटतं विश्रांती द्यावी? मला काही झालेलं नाही. ज्याची नाही नामी विश्वास त्याची बाधित शोक. ज्याला काही नामावर विश्वास नाही त्याला चालणं, श्रम, दमणं, भागणं त्याला दुःख भोगावं लागणार आहे. पण ज्याचा नामावर विश्वास आहे त्याला कसलंही दुःख होणार. श्रीरामाचा निग्रहाचा देश नाही. महिनागिरी पर्वता मी रामाचा दास आहे. मला लेश मात्र सुद्धा आणि कष्ट झालं नाही.
नाही, मी दमलो नाही, मला काही झालेलं नाही. आहे कोणी हनुमंताचे वचन महिन्यात दिसायले तुझं कारण असा हनुमंत बोलायला लागला की मी दमलोच नाही, मला विश्रांतीची गरज नाही म्हणलं की महिनागिरी मध्ये रडायला लागला. काय करावं की मला आता दर्शन होत नाही. भाग्य अभागी मी परिपूर्ण हनुमंत चरण आपल्यात. कारण भाग्य अभागी आहे. भाग्याने हनुमंत भेटला पण दर्शन होत नाही म्हणून अभागी झालो. काय करावं, भेट होऊन काही उपयोग नाही म्हणून दुःख करीत आहे. पर्वताचा खेद देखून हनुमंत बोलले वचन. कारण पर्वत दुःखी झाला, रडू लागला. हे ज्यावेळेला बघितलं हनुमंतानं त्यावेळेला काय केलं त्याने बोला, तुझे नागे फळ मुळाचे म्हणा अंगुरी स्पर्शन तुझं नाही. तुला एवढं पटत आहे का, मग पसंत आहे का की तुझा फळ घेणार नाही, ती पाणी पिणार नाही, तुला दर्शन पाहिजे ना माझं, तर मी फक्त पायाचे करंगुळी टिकवीन, मला नुसतं तुला स्पर्श करीन, तेवढ्यावर समाधान मान, मी पुढे लगेच जाईन. पर्वत म्हणे हनुमंत कृपेने हात दिले माता. पर्वताने सांगितलं हरकत नाही, पाय माझ्या टिकवीला नुसती करंगुळी जरी टिकवी तर हात माझ्या मस्तकावर कृपेचा राहू दे, म्हणजे माझा उद्धार होईल आणि मग पुढे जा. इथे केली मी चलत आणि सर्वता मागे काही मला मागायचं नाही. हनुमंत पायाचं दर्शन वर झालं, मस्तकी झालं की संपलं, माझा उद्धार झाला आणि एवढं मला उद्धार करून पुढे तव इंद्र म्हणे महिना निधानाचे हनुमंता सहाय्यकारी. आता इंद्र काय नव्हतं हे महिनागिरी, आता तू हनुमंताला सहाय्यकारी झाला, एवढंच त्याला आणि मदत केलेली आहे तू म्हणून तुझं मी सर्वधान्य मारी समुद्र बाहेर सुखे आता विचारे. इंद्राचं बी सर्टिफिकेट मिळालं, मोकळा झाला. जा म्हणजे आता बाहेर कुठे जरी पाण्याच्या बाहेर राहिला तरी आता मी तुला वज्र हाणणार नाही, तुझी पंख तोडायची हाती का तू. त्याला इंद्राने परवानगी दिली म्हणजे बाहेर बोला. मग हनुमंत पर्वती ठेवली अंगोळी. याप्रमाणे हनुमंतानं या मैनागिरीचा की एवढा भक्तिभाव पाहून त्याच्यावर नुसती अशी करंगुळी टिकविली आणि अंगुळी टिकविल्याबरोबर काय झालं, भारी बसला समुद्र घरी झाला पातळी हा करंगुळी टिकविल्याबरोबर तेवढ्याच भारानं पाताळामध्ये गेला. सगळ्या पाताळामध्ये आतळ वितळ सुतळ तळातळ रसतळ सप्तपदाची क्षमती झाली. पण म्हणती पर्वतावरी अतिशय भार पडला भारी. खाली अगोदर गुंतलेली होती का पर्वताखाली पहिल्या, हा महेंद्री गिरी खाली गुंतलेले होते आणि फुंग फुंग निष्ठत करीत होते, अर्धी बाहेर अर्धी अडकलेले होते. त्याच्यावर दुसरा पर्वत आला आणि वरून आता बसला तेव्हा साप माझ्याकडे अजून कशात वज वरून आलं कडे काय भांगड्याकडे शब्द पाताळा तुम्ही नवनांगांतरी हाकार. नवनागांतरी नवनागाच्या जाते सगळा हाकार होता. आता माझं पाताळ शिल्लक राहत नाही रे, नाही मिळले अजून वरून आला मिळले वर्ग अंगोळी ठेविताची पर्वत बुडाला सागरी. करंगुळी टिकविल्या बरोबर हा पर्वत सागरामध्ये सप्त पाताळामध्ये बुडून गेला. बोला आजारी वारी ते होतात चुरी निर्माण. आता इथं निर्नाम झाला असता की जर करंगुळी टिकविली तर पर्वत सप्त पाताळात गेला आणि बसला असता मांडी घालून रुचणी असा, तर मग कसं झालं असतं, त्या पर्वताची राख रांगोळ झाली असती, निर्नाम, त्याचं नावच शिल्लक राहिले. तुझी करोनी ख्याती पुढे चालला मारुती. एवढी ख्याती हनुमंताने केली, चालला पुढे, त्याला जायचंय सीताशुद्धीला, निघालाय लंकेवर, 2 पर्वत खाली दड पिले पुढे चालला. काय होत ब्रह्मादिका विस्मय किती जय जय करते सुरसिद्ध. सगळे ब्रह्मदेव विस्मय करू लागले, जय जयकार करू लागले. बोला प्रभू ही चुकी करोनी ख्याती पुढे चालला मारुती. एवढा जय जयकार करीत इंद्राजी देव जय जयकार करत आहे. पुढे हनुमंताचा पुढे निघालेला काय होत, उलंडावया पंपती शीघ्र गती निघाला. समुद्र ओलांडण्याकरता आणि वेगाने हनुमंत पुढे चाललेला. देवदान वावगे जनाचे हनुमंताचा मार्ग रोजून. आता देव दानव मानव हे काय होते, हनुमंताचा रस्ता आणि हे अडवून काय करीत आहे. चलावया चालले विघ्न ते कथनावधारा. देव दानवाने विचार केला की हनुमंत चालला किंवा बघू आपण एक काही नमुना करू. विघ्न हनुमंताला अजून एक करायचं मुद्दाम ठरविलं बरं काय का गंमत यायला पुढं. सागरावरी शीघ्र गमन करीत आहे वायुनंदन. अरे म्हणजे लय चालला रे टाकीत वेगाने निघाला हनुमंताचा. बघू कसा जातोय ते, आपण काहीतरी गंमत करून दाखवू. बोला राक्षस रूपी करावे विघ्न गमनागमन खंडावे. काहीतरी म्हणजे राक्षसी माया त्याच्या पुढे पाठवावी आणि विघ्न असं करायचं, त्याचं जाणं येणं बंद करावं, जागेवर उभाच राहायला पाहिजे ते, असं आपली काहीतरी तिकट. किती बळा या हनुमंता पहावं आवडी देता समजता. या देवाला काय वाटतं की ह्याची ताकद किती आहे ती बघू. विघ्न पुढे आपण धाडू, मग त्या विघ्नाला
होती बघूया. दानवाची धनु दे माता ते विघ्नार्थी धाडली. आता धनु दानवाची आई होती. आई ती कपट करायच्या मायचा मोठा चांगला पहिला नंबरच होता म्हणा. किती कपट करायला चांगली होती बोला. जाऊ शके निजात्म शक्ती किंवा येईल काकुलती. आणि म्हणले ह्या धनु दानवाची आई ज्या ती म्हातारी बरी आहे. तिलाच म्हातारी मायला लाव म्हणजे वाचायला विघ्न करीत. मग म्हातारीच्या पाया पडून जातो का तिला नाईलाज करून विघ्न नाहीस करून जातो. काय करतो ते आपण बघू म्हणून देवानी मुद्दाम हे ठरविले. काय करील मारुती स्थिती आम्ही पाहू. कारण काय करीत पाया पडून जातो का विनंती करून जातो हे बघायचंय. आणि म्हणून काय करतो सुरसा दानवाची माता कपट तेजे सत्यजिता. आता सुरसा दानवाची माता तिचं नाव काय होतं सुरसा. नाव बघा पहिली कशी आता कोणी हे नाव ठेवत ना. तर ही सुरसा दानवाची माता आणि ती आली कपट करायला. आता हनुमंता पुढे कसं कपट केलं बघा. आई कोणी देवाची हे कथा विघ्न हनुमंता करवारी. अरे देवाने सांगितलं बघा मार तुमच्या लागी काम आलं. काय ही चाललं मग वानर आडवा हिला जाऊ देऊ नको ह्या वानरला. सांगितलं देवाने की माया आल्याच लागा 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 पुढे. आजच्या येऊन समुद्र जळ राक्षसी झाली विक्राळ. तिने पाण्यामध्ये पुढे येऊन हनुमंताच्या बसलेले आणि बलिदानगी राक्षसी होऊन बसली वर्गाचा हे बोला. मुख पसरून कळाळ कपी तत्काळ गिळू आली. आणि मग पाण्यात पुढे जाऊन उभी राहिली समुद्रात आणि मोठं तोंड पसरलं हाव करून गिळायला हनुमंताच्या आणि वाटावर तोंड पसरलं. येणे मार्गे जे जे येते ते ते माझे भक्ष निश्चिती. हे वाढणारा कुठे जातो शिर माझ्या तोंडात हिथून जाणाऱ्याला वाट नाही दुसरी बाबा माझ्या तोंडातच शिरावं लागेल. तुझा निगिरी न पुषे युक्ती निग मुखा प्रतिवानरा. वाढणारा काही लटपट माझ्या पुढे चालायची नाही. इकडं तिकडं पळायच्या भानगडीत पडू नको. माझ्या तोंडातच शिरावं लागेल तुला. सीता शुद्धीची जातो लवला आहे श्रीराम कार्याची सहाय्य होय. आता सीता शुद्धी करता मी चाललो माय नको असं करू आणि रामाच्या कार्याला साह्य व्हायचं का तू आडवं का विघ्न कर. विघ्न न करी व माये तुझे पाय बंदितो. माय म्हातारी माय हाय तोंडात दात नाही तुमच्या पाया पडतो. नका विघ्न करायला मुळे येऊ. मी रामाच्या कार्याला चाललो सीता शुद्धीला चाललो. मोठं महत्वाचं काम आहे. काम आहे आडवा आला तुम्हाला का बसवाना घरी भोजन निवारी छिदता तू सज्ञानाती मूर्खता. ही म्हातारी का म्हण बघा शहाणपणा शिकवायला लागला तर बाबा. मला लागली भूक मला बरं झालं आलं खायला म्हण हाव कोण खाया बघते आणि मला ताटावून उठवतो चांगला इतकी रे बाबा. काही राम कायची सीता तुझं मी आता बघशील. कुठला राम कुठली सीता कुठला नको काय बाबा हे वाढण्याला काय बोलू मला गिळून दे तुला. पुणे चुकवा या मला सांगायची ब्रह्मज्ञान. वार वा वाता वाटतंय तुला की आता गिळण्याची म्हातारी राहायची नाही म्हणून आपलं मरण चुकवायला लागला ब्रह्मज्ञान शिकवाय मला. निभाली प्राण सुकृत कोण भोगिल. बघ बाबा त्याला म्हातारीकडे बघ आणि मी बुकने मिळाल्यावर ह्याचं पाप कोणाला लागेल. कसं पुण्यवान ही म्हातारी ईशा पोटात राक्षसी पसरिले बदल हनुमान झाला एक योजना. असं तोंड पसरलं तोंड हिनं पसरलं की 4 कोस तोंड त्या हनुमंत वर गेला. अरे मी वर गेला काय अजून वर तोंड पसरले. ये मुख पसरले गुन्हा त्याची योजना कमी झाला. अरे आता अरे 4 कोस झाला की 8 कोस की हनुमंत 10 कोस वर गेला बर का. आता काय करावं याला म्हणजे वर योजनेत हनुमंत झाला योजनेत तिचं दोन पसरलं 20 योजन हनुमंताकडे बघते आता तरी गेन तर 30 योजनेवर गेला. पसरले 40 50 उसरला. अरे 40 कोस तोंड पसरलं पुन्हा की हनुमंत 50 कोस वर गेला. शत योजने पसरी वक्तृत्व हनुमंत झाला. कारण आता 100 योजना तोंड पसरलं ह्या माईचं तोंड हटावं लागायचं खाली आणि असं झाल्यावर हनुमंतांना अंगुष्ठ वाटत झालेला. मुखी निघाला सत्वरा नवी सुरुवर दे कधी जमिनीला कुठून जात होती म्हणजे आता खाली वर हा का बाळा लावलं. आता पक्की म्हातारी आहे बरं का नाही तोलत बघा हल्ली तोंडात सुरखांडी झालं. हे विमलती हनुमंत सुरक्षेने केलेली तत्वदा. जेव्हा तोंडात हनुमंताने जेव्हा उडी मारली तेव्हा सगळी देव काय म्हणाले भुकलं गड्या आपण विनाकारण पाठवलं. काय झालं गिळलं केलं म्हातारीने हनुमंताला गिळलं पत्ता नाही त्याचा. शुद्धी करणे राहिली सीता ती मूर्खता आम्ही केली. काय विनाकारण म्हातारी लावलं गड्या उग बसल्या बसल्या कुठून आपल्याला आठवलं आता कशाची शुद्धी कोण करतय
आणि आपली बंदी कोण तोडते आता काय खरं नाही गड उगच आपण हे म्हातारी लावलं म्हणजे. हनुमंत हे तिकडे आम्ही का करविले विघ्न हनुमंत चांगला चालला होता की वेगानं झटक्याला आता काम होत होतं सीता शुद्धी होत होती काय म्हणून आपण विघ्न केलं आपलं सारं चुकलं असे देव बोलत आम्हा कोपेला श्री रघुनंदन स्वर्गीय सुरगण धाकती अरे ना आम्हाला रामात आता खोप झाल्याशिवाय राहणार नाही मग सगळे देव थरथर कापा लागले हनुमंताने गेले राक्षसी वदनी अंतरी पाहता कशी बघती. हनुमंत गेला राक्षसीच्या ह्या सुरशीच्या पोटात गेला आणि आत बघतोय काय दांड पठांग राहिलं म्हणला म्हणजे दानवाची सखी जननी माता सापत्ती देवाची हो बघितलं ही कोण आहे म्हणला हे दनुची आई आणि दानवाची सावतराई आपली कोण झाली बोला भगवाना जो का माझा पिता त्याची हे सावत्र माता आणि माझा बाप वागा आणि ही म्हातारी ही आपल्या बापाची आई आहे सावतराई मग आपली आजी माहिती लागते की म्हणून करूले घाता रे हनुमंता मानले या म्हातारीला एक दुसऱ्याच्या सांगण्यावर आली हिला एक अक्कल नाही म्हणून आपण कसं करावं तसं म्हणलं हिला मारून वर का म्हणलं बिचारी आली येऊ द्या आता आपण मुखाच्यात जावं निघून म्हणलं राम कार्याचे त्वरे येऊन निघावे बाई तर आपल्याला रामाचं कार्य करायचंय हिनं आपल्याला मुद्दाम आपली फजिती केली पण हिला माहितच होऊ देऊ म्हणला कसं गपचिप निघून जातो वानराची युक्ती भारी देखेक करणार हनुमंत मध्ये कुठून निघाव पण हिचं कोण तर मिटलं होता भाग कर ना कवाला लावलं झालं पुढं कुठून जावं इकडं तिकडं बघ अरे ही कानाची खिडकी आहे म्हणला इकडं या कानाच्या खिडकीतून हा नाव उडाला वानराची तोंडी नाकली आता ही कानाच्या खिडकीतून इकडे उडी मारायला कानात शिरलाय आणि ही सूर सकाळची बायासाठी कसं असं मेला दाताला लागण आधी दिला जातात सापची दाडकलं काही कुठे कसं काय झालं काय म्हणजे मुखीच्या मुखी हरपले किंवा गुंतले त्याच्या नाताने काय झालं असेल बारीक होत तोंडात बारीक सतत होत ते जिरलं तोंडात का कुठं दाताच्या सापटीत असेल का बघा त्या टुकरून दातात आहे का रात्र घेता बदल भांडवली तर हनुमानाने घेतला आणि ही राक्षसनी जिभीनं लांब पडली तपासली ती जीभ फिरवती जीभ मोठी लाचर आहे बरं का लय तोंडातलं काय बी दाताच्या सापटीतलं काढते जीभ हुशार आहे मोठी आणि ती चौकट जीभ फिरवती कुठं काय वाढण्याचा पत्ता नाही तवर ह्यानं कानातून हांडी उडी बाहेर बाई पिटली टाळी कानातून निघाला बाहेर निघाला आणि बाहेर बोलतो आजी माय हनुमंत बिबी क्या टिक्यात न करवणी सुरक्षिता घात धन्य धन्य हनुमंत नात्याने आजी माय लागली तिच्या म्हातारपणाची आबरू राखली तिला जीवाला धोका केला नाही गुप्त कानातून तिला नकळत बाहेर निघाला राम कार्याला निघून गेला निर्गामध्ये गेला श्रवणात विघ्नातीत रामनामे रामनामामुळे तो विघ्नातीत आहे तिच्या तोंडात जरी गेला विघ्नात सापडला तर विघ्नातून त्याला वाट सापडली आणि त्यातून तू बाहेर निघाला विघ्नातीत श्रीराम भक्त त्या माझी मुकरण हनुमंत विघ्नातीत राम भक्त असतात राम भक्त हे विघ्नाला लाथा मारून गेल्याशिवाय राहणार नाही पण त्या सगळ्यात पहिला नंबरचा मुखरण म्हणजे हनुमंत राम भक्त होता श्रीराम नामाच्या स्मृत ते यशवंत ते लोके रामनाम घेणार आहे त्रिभुवनामध्ये यशवंत होणार आहे राम भक्त सदा विजयी होणार आहे बोला सुमणी वर्षी देव जय जयकार करती सर्व सगळ्या फुलाचा वर्षाव करू लागलेले निघाला सुरशीच्या कानातून चालला पुढे लंकेला निघाला बोला प्रभू रामचंद्र महाराज की जय हनुमान की जय हनुमंताचे लघु लागवा त्या पूर्व ते लोके हनुमंताचं लघु लागू हनुमंतानं जी चतुराई केली हुशारी केली हे लाघव पुन्हा एकाही भक्ताला करता आलं नाही म्हणून हनुमंताचं ठाण गाव गाव आहे 5 झोपड्याचं जरी वाडी असो कसलंही धापात घराचं झोपडं असलं तरी तिथं हनुमंताचा भोंडा आहे असं हनुमंतानं त्रिभुवनाचं राज्य मिळवलेलं आहे श्रीराम नाम मुख्य मुद्रा हृदय स्मरण श्रीरामचंद्र मुखामध्ये रामनाम आहे अंतःकरणामध्ये राम मुद्रा आहे अरे खेचरी मुद्रा भूचरी मुद्रा चराचरी मुद्रा सगळ्या अंतःकरणात कोणलेले चालला हनुमंत जाऊ द्या काहीच्या विघ्नच्या कपिंद्रा क्षणे समुद्रा लंगीला कसलं विघ्न त्याला काय किंमत आहे विघ्नाची हनुमंताला आणि अशा आनंदाने उड्डाण मारून चालला म्हणून कलवणी माझाची बघाता हनुमंत निजवळे निर्मुक्त मागून बघती काय वाढण्यात मेला गमतीच मला मारलं नाही धक्का लागला नाही कुठं काय नाही पोटात बी कुठं वर बोललं नाही वळवळ केलं नाही आणि कसं गेलं असेल म्हणती वर्ग कोणी तुझा संतोषचा आशीर्वाद देत आणि मागून हनुमंताला
संतुष्ट झाली सुरसा आणि मागून काय आशीर्वाद देते आजी माईचा असू द्या आशीर्वाद एवढा डोरी राक्षसी करत क्रूरता सुरसा झाली शांत रूपदार अरे तिच्या जी काय पोटातून हनुमान निघून गेला तिचं पोट निर्मळ झालं कपट होतं पोटात ना तिथं हनुमंता पुढे आलं तेव्हा कपटानाची पोट सगळं निर्मळ धुवून काढलं हनुमंतानं मोकळी झाली बघा. अर्थ सिद्धी बाबाची हनुमंता श्रीराम सीताचं योग अशा आहे तऱ्हेनं निर्मळ अंतःकरण या सुरक्षेचं झालं म्हणून काय म्हणते हे हनुमंता तुझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल रे बाबा अखंड जय मिळू दे तुला तुझ्या बाबा स्वतःच्या अगोदर श्रीराम नामी तुझी मिठी या लागी तुझा अरे रामनामाची मिठी तुझ्या अंतःकरणात आहे म्हणून रामाची शक्ती आणि तुझ्या अंगामध्ये भक्तीचे तो अखंड विजय होणार आहे तुझ्यानी राम सीतेची बेटी रामराज्य सृष्टी तुझ्यानी असू दे आशीर्वाद आहे म्हातारीचा काही करण्यासाठी आपण म्हणते हनुमंता तू यशस्वी होशील आणि तुझ्या जेवणानं सीतेची आणि रामाची भेट होणार आहे बोला सीता शुद्धीची समय सिद्धी तुझ्यानी होईल गात्री शुद्धी अरे हे हनुमंता की तुझ्या मुळात रामशी सीतेची शुद्धी होईल राम ही लंकेवर जाईल सर्व कार्य आणि तुझ्यामुळे होणार आहे असा आशीर्वाद ही सुरसा माता देत आहे निमेचे लंगीची लवनदी तू सद्बुद्धी कपिंद्र महान बुद्धिमान आहे हनुमंता एका निमिषात एका चुटकी सारखा तू उड्डाण मारून लंकेवर आता जाती आईचे बोलून उत्तर सुरसा वंदिला वानर याप्रमाणे आणि बोललेले सुरसा जिमाय आणि वंदना केली हनुमंताला साष्टांग नमस्कार केला येरू निघाला सत्वर समुद्र पार आता लंडावया पुढे हनुमान चाललेला समुद्र पार निघून जायचंय आता लांब पुढे अजून बोला सुरसा देवी देव विघ्न कपिले जिंकिलिंद मारून याप्रमाणे सुरसा ही धनुदानवाची आई पाठवलेली होती पण आपल्या आजीमाय म्हणून तिला मारलं नाही कानातून मुक्त निघून गेला बरं का पुढे सागरी बलवाहन केले कन्नती आता ऐका इथून पुढे भी जाताना अजून एक विघ्न पुढे येणार आहे पण हनुमंत हा बळवाहन आहे महाबळ राम भक्त काय करेल ते पुढच्या अध्यायात ऐकायला मिळणार आहे. सकल ग्रंथाचे माहेर हे ते श्रीरामचरित्र याप्रमाणे सगळं ग्रंथाचं माहेर आहे ते हे रामचरित्र हे रामायण म्हणजे सगळ्या अठरा पुराणाचं 6 शास्त्राचं सगळ्यांचं सारातला सार रामायण आहे पवित्र वक्त्याचे वक्त पवित्र स्तोत्र श्रोती अरे वाचणारा सांगणारा ऐकणारा सगळे त्रिवेणी आणि हे तिघाही जण असे धन्य धन्य सगळे राम नाम कानावर आलेले सुद्धा सगळे धन्य होणार आहे स्वामी सेवेचे विकला प्राण ब्रह्मज्ञानाचे भूषण अरे स्वामीनं अरे स्वामीची सेवा करण्याचं प्राण भक्तांनी विकलेलं चरित्र याच्यामध्ये हनुमंताचं लिहिलेलं आहे याप्रमाणे सर्व रामनामानं उद्धरून जाणार आहोत नवविधी भक्तीचे जीवन कपी कथन शिववंद्य हनुमंताचं कथन तर कसं आहे नवविधा भक्ती सगळी यात प्रत्यक्ष कृतीनं भरलेले सगळ्या करणी करून नवविधा भक्तीच्या हनुमंतानं दाखवलेले की आपल्याला त्याप्रमाणे भक्ती कशी करावी ही सर्व सोपा मार्ग करून ठेवलेला आहे काही हनुमंताचे स्मरण विघ्न दोची होईल विघ्न हनुमंताचं स्मरण जर केलं तर कसलंही विघ्न आणलं तरी ती विघ्न नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही हनुमंताचं नाव घ्या आता अनुभव घ्या कुठंही कसल्याही अडचणीला कितीही वाईट प्रसंग आलं दुःख निर्माण झालं हनुमंताचा जप करा बरोबर ते निर्विघ्न झालंच पाहिजे स्मरणे सुलभ ब्रह्मज्ञान कदा पावन हनुमंत कानानं जर ऐकलं ह्या हनुमंताचं नाव कानानं ऐकलं श्रवण मनन आणि त्याचा ध्यास केला तर ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही एका जनार्दनाचरण कपी प्रताप कथा गाणं रात्र या सद्गुरूला विनंती करून सांगतात की हनुमंताचं उड्डाण हनुमंताचं कथा मोठी गहन आहे आणि अमृत संजीवनी अमृत पेल्याप्रमाणे ही रामनामाची कथा हनुमंताची आहे तर शांतचित्ताने ऐकून घ्यावी पुढे काय केले कथन सावधान अवधारा काय हनुमंताचा पुढे करणार आहे आताशी उड्डाण मारलं समुद्राच्या मध्यावर आताशी गेलाय निम्यावर तिथून पुढे काय काय करणार आहे ते सगळं आपल्याला प्रत्येक अध्यायाला ऐकायला पुढे मिळणार आहे श्री भावात रामायणे किचकिंदा कांडे एका कार्तिकायम हनुमंत समुद्र मध्यमम गमनम नाम सप्तदश स्वाध्याय घोडा हा पुंडलिकावर प्रभो रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय सद्गुरु गुप्तलिंग महाराज की जय श्री गुरुदेव दत्त प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर देवराची कंठी धरके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मन सर्व मात्र मन कामना पूर्ती जय देव रत्न खजिना भरा तुझ गौरी कुमारा
जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना शरण सोड वक्र तीन त्रिनेना सात रामाचा वाटवाये सदना संकटी पावाले निर्वाणी रक्षा सर्वर गजवदना जय देव जय मंगल मूर्ती जय मात्र मन स्वर्ण मात्र मन कामना पूर्ती जय देव उत्कट साधुनी शिला देतु बांधुनी लिंग देह लंका परमित वंशोनी
आता विश्वात्मके देवे ये देवा यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ दुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पहाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते राहो प्राणी जात जो देवांचिल तो ते राहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता मानवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चला कल्पतरुजे आरव चेतना चिंतामणीचे गाव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषाचे बोलतीले अर्णव पियुषाचे चंद्रमी जे अलांछन चंद्रमे देवलांछन मार्तंड जे तापहीन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयी रे हो तू ते सर्वाही सदा सज्जन सोयी रे हो तू किंबहुना सर्व सुखी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी पूर्ण होऊन नितीही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित भजलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये विशेषी लोकी ये द्रष्टा द्रष्ट विजय हो अवेजी द्रष्टाद्रष्ट विजय हो आवेजी तेत म्हण श्री विश्वेश्वरा हो चेत म्हणे श्री विश्वेश्वराओ हे होईल दान पसाओ